राव कडाळे पाटील BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, नरेंद्र मोदींचा संसदेमध्ये पराभव झालेला आहे आणि तो 12 वर्षातनं पहिल्यांदाच पराभव झालाय। तो त्यांच्या एवढा जिव्हारी लागलाय, नरेंद्र मोदी राजीनामा देतील की काय अशी परिस्थिती आहे। म्हणजे 543 खासदार आहेत आपले सगळे देशाचे, तर ते 850 वरती न्यायचे होते आणि 850 वरती नेत असताना 1/3 बहुमत लागतं तो कायदा पारित करायला। मग 1/3 बहुमत नरेंद्र मोदींकडे नाही। नरेंद्र मोदी आणि सगळे नरेंद्र मोदींच्या ज्या आघाडीतली लोक आहेत ही सगळी पकडली तर तेवढी मतं झाली नाहीत। विरोधात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मतं मिळालेली आहेत, म्हणजे उगा थोड्या मताचा सत्तेसाठी फरक आहे। तर जर जागा वाढवल्या असत्या तर त्याचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला झाला असता। आणि हे बिल जे सादर करण्यात आलं हे महिलांना 33% आरक्षण देण्याच्या नावाखाली वाढवलं गेलं। म्हणजे आता बाबा चला 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 महिलांना आरक्षण नाही लोकसभा विधानसभेमध्ये, तर ते आरक्षण द्यायचं म्हणून वाढवलं गेलं। परंतु त्याहून दुसरी गोष्ट अशी की हे विधायक वाढवत असताना, आमदार खासदार वाढवत असताना विरोधकांचं हे म्हणणं होतं की आता आपल्याकडे 543 खासदार आहेत, पहिलं ह्याच्यामध्ये आरक्षण जाहीर करा आणि नंतरच्या नंतर बघू। परंतु भाजपचा जो गेम होता हा फक्त भाजप शासित राज्यात ह्या सगळ्या जागा मोठ्या प्रमाणात वाढणार होत्या, म्हणजे दक्षिणेतल्या जागा कमी होऊन इकडच्या जागा वाढणार होत्या। आणि भारतीय जनता पक्षाला माहिती आहे की दक्षिणेच्या ह्याच्यावरून आपली सत्ता जाऊ शकते आणि याच कारणामुळे नरेंद्र मोदींनी हे सगळा गेम केला। परंतु हा सगळा गेम पलटलेला आहे। नरेंद्र मोदी यांना वारंवार झटक्यावर झटकं बसायला लागलेला आहे। ह्याचा अर्थ नरेंद्र मोदी यांची सत्ता जाणार असा एक ह्याच्यातून संदेश आहे। तर आज याच विषयावरती चर्चा करणार होता आपण। तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आहे। चला चर्चेला सुरुवात करूया। नरेंद्र मोदी हे एक असं देशामध्ये नेतृत्व तयार झालं, ते लबाडीनं झालं सगळं की किंवा कसं का असाना, परंतु सत्ता ही हस्तगत केली। नरेंद्र मोदी हे RSS संघटनेमध्ये काम करत होते, त्यांच्यावरती गुजरात राज्याची जबाबदारी होती, कधी काळी तालुक्याची, गावाची अशी जबाबदारी पार पाडत पाडत ते गुजरातच्या राजकारणामध्ये आले। गुजरातमध्ये आमदार झाले की राज्याचा मुख्यमंत्री झाले। त्यानंतर त्यांनी 18-19 वर्ष गुजरात राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम केलं। त्यानंतर त्यांना 2014 साली डायरेक्ट पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित केलं। 2014 साली त्याच्या अगोदर काँग्रेस पक्षावरती भ्रष्टाचाराचे फार आरोप झाले होते आणि त्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे जनता सुद्धा काहीशी त्रस्त झाली होती। लोकांना पण वाटत होतं की ह्या भारतीय जनता पक्ष कधी सत्तेत येईल आणि ह्या काँग्रेसला कधी आपण उलटून फेकू असं झालं होतं। त्या काळचा कॉमन्सवेल्थ घोटाळा असू द्या किंवा विविध घोटाळे असू द्या, लाखो करोडो रुपयांचे घोटाळे हे त्या काळामध्ये झाले। परंतु या आताच्या काळात सुद्धा काही घोटाळे कमी झालेत असं काय म्हणता येणार नाही। एका किलोमीटरला 250 कोटी रुपये खर्च दाखवला गेलेला आहे। मग तो घोटाळा असू द्या, कॅगचा रिपोर्ट असू द्या किंवा अजून कुठलेही घोटाळे असू द्या, त्या सगळ्या घोटाळ्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचं नाव हे अग्रक्रमांकाने आलेलं आहे। परंतु काही झालं, घोटाळा हो फोटाळा हो, तरी आपल्या लोकांना मात्र सत्तेपासून बाजूला जाऊ द्यायचं नाही किंवा मंत्रिपदामधून कोणालाही काढायचं नाही, असं नरेंद्र मोदींचा पहिल्यापासूनचा इतिहास आहे। आणि तशाच पद्धतीनं काहीच काम सुरू आहे की किती जरी घोटाळ्याचे आरोप झाले, काही झालं तरी त्या माणसाला मंत्रिपदावरून काढलं जात नाही किंवा त्याला बाजूला सारलं जात नाही। हे एक दुर्भाग्य आहे महाराष्ट्र राज्याचं। काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये आपण पाहिलं की ज्याच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप झाला की त्याला बाजूला केलं जात होतं, परंतु आता सध्या भाजपमध्ये कितीही भ्रष्टाचाराचे आरोप झाले तरी त्याला बाजूला काढलं जात नाही, हे मात्र तितकंच खरं आहे। तर सध्याची परिस्थिती बघा, 2014 पासून नरेंद्र मोदींचा जो काळ होता हा भयंकर असा स्पीडनं वाढला। म्हणजे नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री 18-19 वर्ष राहिले, तो त्यांचा काळ चढता राहिला। तेवढ्या वेळापर्यंत त्यांना मुख्यमंत्री पदावरून कुणीही पायउतार करू शकलो नाही। त्यानंतर त्यांच्याकडे देशाची धुरा सोपवण्याचं ठरलं, म्हणजे नरेंद्र मोदींनी जो विकास केलेला आहे गुजरात मधला, त्या विकासाच्या अजेंड्यावरती निवडणुका लढवल्या। लोकांना पण असं वाटलं की नरेंद्र मोदी आल्यावरती काहीतरी असा चमत्कार घडेल की देशातलं सगळं VIP कल्चर संपून जाईल, त्याचबरोबर जे घराणेशाही झालेले आहेत ही संपून जाईल आणि देशाचा विकास हा फार मोठा होईल असं लोकांना वाटलं होतं।
परंतु 2014 ते 19 पर्यंत नरेंद्र मोदींचा जो क्रेज होता हा फार क्रेज राहिला की नरेंद्र मोदी सारखा दुसरा नेता नाही, असं नाही तसं नाही असं सगळं सांगितलं गेलं. त्यानंतर 14 ते 19 आणि 19 ते 24 पर्यंत ज्या निवडणुका झाल्या ह्या सगळ्या ईडी मार्फत लढवल्या गेल्या. ईडीनं सगळ्या लोकांवरती कारवाईचा नुसता धाक दाखवला आणि त्या माणसाला पक्षामध्ये घेतलं गेलं, असं केलं गेलं. परंतु 2024 नंतर मात्र बघा 2024 पर्यंत नरेंद्र मोदींचा एकदा हे पराभव झाला नाही. कुठलं बिल असू द्या, काय असू द्या, संसदेतलं कामकाज असू द्या, राज्यसभेतलं कामकाज असू द्या किंवा देशांतर्गत इतर काही गोष्टी असू द्या, निवडणुका काही असू द्या, यामध्ये नरेंद्र मोदींचा पराभव हा कधीही झालेला नाही. 2024 नंतर मात्र नरेंद्र मोदींना थोडी करून गळती लागलेली आपल्याला दिसते. त्यातल्या त्यात 2026 नरेंद्र मोदींचं जे भवितव्य ज्या बऱ्याच जणांनी वर्तवलेलं आहे की 2026ला नरेंद्र मोदींचा राजीनामा येईल, 2026 ही टर्म नरेंद्र मोदी पूर्ण करू शकणार नाही आणि काहीच आता तसंच आपल्याला होताना दिसतंय. नरेंद्र मोदी यांना 2026 मध्येच अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भयानक असं अडचणीमध्ये आणलं गेलेलं आहे. नरेंद्र मोदी यांनी अख्खं जग फिरून काढलेलं आहे आणि जग फिरत असताना सगळीकडे मैत्रीचे संबंध निर्माण केले गेले म्हणून सांगितलं गेलं. सगळे देश आपल्याला घाबरतात म्हणून सांगितलं गेलं. परंतु जेव्हा अमेरिका आणि भारताचं युद्ध लागलं, आता मध्यंतरी काळामध्ये सर्जिकल स्ट्राईक झाला, त्यावेळेस भारताला एक आपली समिती पाठवायला लागली सगळ्या देशांमध्ये आणि तिथं जाऊन सांगावं लागलं की पाकिस्तानने आमच्यावरती हल्ला केलाय. परंतु हीच परिस्थिती इंदिरा गांधींच्या काळामध्ये नव्हती. इंदिरा गांधींना पाकिस्तानचे 2 तुकडे केले होते, बांगलादेश वेगळा केला पाकिस्तानमधनं. म्हणजे तशी हिंमत नरेंद्र मोदींच्यात राहिलेली नाही. नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाने बसवलेलं एक प्यादं असं लोकांचं आता म्हणणं झालेलं, जे 56 इंची छाती वगैरे असं. आणि त्यातले त्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यावरनं नरेंद्र मोदी यांचं कामकाज सुरू आहे की काय हे सुद्धा आता लोकांना वाटायला लागलं की बाबा डोनाल्ड ट्रम्प जे सांगतोय ते नरेंद्र मोदी ऐकतात. पहिला नरेंद्र मोदींचा जो निर्णय झाला 2026 मध्ये शेतकऱ्याच्या बाबतीतला, म्हणजे अमेरिकेतला जो शेतीमाल आहे तो आपल्या देशामध्ये येणार आणि आपल्या देशामध्ये विकला जाणार. पूर्वी अमेरिकेचा माल जो आपल्या देशात येत होता त्याला 20% टॅरिफ होतं आणि आपल्या देशातून अमेरिकेमध्ये जाणाऱ्याला 3% टॅरिफ होतं. परंतु आता ते सगळं हटवून अमेरिकेमधून येणाऱ्या मालाला 0% टॅरिफ आहे आणि भारतातला जर माल तिकडे जायचा म्हणलं तर त्याला 23% टॅरिफ लावलं गेलेलं आहे. म्हणजे उलट झालेलं आहे. म्हणजे नरेंद्र मोदी सारखा खनकट पंतप्रधान लोकांना वाटलं की हे कशाला घाबरणार नाही, कोणाला घाबरणार, परंतु तेच नरेंद्र मोदी घाबरत निघले की काय असं लोकांना वाटायला लागलेलं आहे. आणि तशा पद्धतीचा तो करार जो झालेला आहे अमेरिकेसोबतचा तो तसाच करार सांगतो एकंदरीत की बाबा कुठलाच पंतप्रधान आपल्या देशातल्या शेतकऱ्यांचं नुकसान होईल अशा पद्धतीचा कधीही करार करणार नाही. आता ही अमेरिकेसोबत जो नरेंद्र मोदी यांनी जो करार केलेला आहे त्या कराराची सुद्धा काही कारणं सांगितली जातात. त्याचं कारण म्हणजे जे अमेरिकेमध्ये एपिस्टिन फाईलचं जे प्रकरण निघलेलं आहे त्या प्रकरणामध्ये नरेंद्र मोदी यांचं नाव आलेलं आहे. त्यातच ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे की मी नरेंद्र मोदी यांना कधीही बर्बाद करू शकतो, कारण की माझ्याकडे एवढी माहिती आहे नरेंद्र मोदींची की मी नरेंद्र मोदींचा कार्यक्रम कायमचा लावू शकतो. अशा पद्धतीचं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्यामुळं नरेंद्र मोदी हे घाबरून गेलेले का आहेत की काय असं दिसतंय. आणि त्या कारणामुळे त्यांनी अमेरिकेसोबत एक करार करून टाकला आणि तो शेतकऱ्याच्या विरोधातला करार आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे. तसंच शेतकऱ्यांना सुद्धा वाटतंय म्हणजे की बाबा अमेरिकेचा जर माल देशामध्ये आला तर हितला माल कुठं जाणार, म्हणजे हा स्वस्तच होणार ना. तर हे सगळ्यांना उघड कळतंय. किती जरी कोणी सांगितलं नाही सांगितलं तरी हे लोकांना जनतेला कळतंय की बाबा बाहेरच्या देशातला जर माल आपल्या देशामध्ये आला तर आपल्या देशातल्या मालाचं मार्केट पडणार आणि त्याच्यातून आपल्या देशाचा आपल्या शेतकऱ्यांचा तोटा होणार हे लोकांना माहिती आहे. म्हणजे नरेंद्र मोदींच्या आयुष्यातले आजवर जे आपण चढ बघितले होते म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये चढ, परंतु आता हा अमेरिकेसोबत जो करार झाला त्या करारानं नरेंद्र मोदी यांच्या उताराला सुरुवात झाली असंही आपल्याला म्हणता येईल. कारण की ह्या निर्णयामुळे अनेक शेतकरी नाराज आहेत, बरेच लोक सुद्धा नाराज आहेत. जे 56 इंची छाती आपण म्हणत होतो, त्याचबरोबर जे युद्ध लागलं आखाती देशामध्ये युद्ध लागलं त्याच्या अगोदर सुद्धा आपण रूसकडनं तेल घेत होतो, परंतु अमेरिकेच्या धमकीमुळे पुन्हा अमेरिकेकडनं खरेदी करावं लागलं तेल, महागात तेल खरेदी करावं लागतंय. त्यानंतर दुसरं की देशामध्ये जो सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला, पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाला, या सगळ्या गोष्टीमुळे सुद्धा
नरेंद्र मोदी यांचं जे देशामध्ये असलेलं जे वजन होतं ते काहीच कमी झालेलं आपल्याला दिसतंय. त्यात आता दुसरं जे महिला विधेयक जे सादर करण्यात आलेलं होतं की महिलांना 33% आरक्षण द्यायचंय. तर हे 33% आरक्षण देत असताना 2023 सालीच हा कायदा मंजूर झालेला आहे आणि तो असा मंजूर झालेला आहे की 543 जे खासदार आहेत त्या 543 खासदारांमध्ये महिलांना 33% आरक्षण द्यायचं असा हा कायदा होता. 33% महिलांना जर आरक्षण दिलं गेलं तर बघा काय त्यातल्या 543 मधल्याच काय काय जागा असतील त्या जागेमध्ये आरक्षण मिळेल असा कायदा पारित करण्यात आला होता 2023 साली. परंतु त्यानंतर असं झालं की त्याच्यासाठी हा कायदा 23 ला पारित झालेला असताना सुद्धा नरेंद्र मोदी सरकारने एक दुसरा डाव आखला की आपली जर सत्ता कायमस्वरूपी देशावरती टिकून ठेवायची असेल तर आपल्याला खासदारकीचे मतदारसंघ वाढवावे लागतील. आणि ते मतदारसंघ खासदारकीचे आपण वाढवत असताना त्यामध्ये ज्या ज्या राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे किंवा हिंदुत्ववादाला मानणारी लोक जास्त आहेत अशा राज्यांमध्ये खासदार वाढले पाहिजे, म्हणजे त्या राज्यातले खासदार जास्त निवडून आले पाहिजे असं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी एक डाव टाकला. आणि बघा तामिळनाडू असेल, साऊथची जी राष्ट्र आहेत हैदराबाद, तामिळनाडू ह्या राज्यांमध्ये उगा 2 जागा 3 जागा खासदारकीच्या वाढल्या गेलेल्या, 4 जागा 5 जागा अशा. परंतु जे भाजप शासित राज्य आहेत गुजरातमध्ये जागा आहेत त्याच्या दुपटीनं जागा होणार, मध्य प्रदेशमध्ये दुपटीनं होणार, राजस्थानला दुपटीनं होणार, हरियाणामध्ये दुपटीनं, दिल्लीमध्ये दुपटीनं होणार, उत्तर प्रदेशमध्ये दुपटीनं होणार. म्हणजे हे जे सगळे राज्य आहेत ह्या राज्यांमध्ये जागा दुपटीनं होणार आणि दक्षिणात्य भागामध्ये मात्र जागा कमी होणार आणि या कारणामुळं भाजपची सत्ता कायमस्वरूपी टिकून राहणार. आता हे असं विरोधकांच्या लक्षात आल्यामुळं हे जे बिल मांडलं गेलं काल, या बिलाला विरोधकांनी कडकडावून विरोध केला, म्हणजे इंडिया आघाडीने कडकडून विरोध केला. आता इंडिया आघाडीने विरोध केला, त्याला 1/3 बहुमत हवं होतं. ज्यावेळेस वोटिंग झालं त्यावेळेस मात्र 298 मतं ही फक्त नरेंद्र मोदींच्या बाजूने बिलाच्या बाजूने पडली आणि 230 मतं ही विरोधात पडली. त्यामुळं 53-54 मतांनी हा पराभव झाला नरेंद्र मोदींचा. आणि नरेंद्र मोदींना आता असं वाटायला लागलेलं आहे की 2026चा जो काळ आहे हा आपल्यासाठी कठीण परिस्थिती आहे आणि या काळामध्ये आपल्याला ज्या नको असणाऱ्या गोष्टी आहेत त्याच नेहमी घडतायत. त्याच्यामुळं आता हे जे बिल आहे म्हणजे पहिल्यांदाच नरेंद्र मोदींनी बिल मांडलं आणि ते नामंजूर झालेला आहे. त्याच्यामुळं नरेंद्र मोदींच्या ही गोष्ट एवढी जिव्हारी लागली की नरेंद्र मोदी आता राजीनामा देण्याच्या मानसिकतेत आहेत असंच एकंदरीत आपल्याला दिसतंय. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समीराव खडळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.